कळमेश्वर तालुक्यातील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण परिसर हादरला आहे। नेमकं काय घडलं, किती जण अडकले आणि प्रशासनाची कारवाई कुठपर्यंत पोहोचली आहे, पाहूया या रिपोर्टमधून। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात येणारं राऊळगाव येथे 1 मार्च 2026 रोजी एक भीषण विस्फोट होतो आणि त्यानंतर राऊळ गावात एक शोक सागर प्रत्येकाच्या घरी बघायला मिळतो। पूर्ण गाव शोक सागरात बुडालेलं असतं। राऊळगाव येथे असलेली SBL कंपनी, जिथे स्फोटके आणि डिटोनेटर हे तयार केलं जातं, जिथे बारूद देखील तयार केली जाते, या कंपनीमध्ये एक भीषण विस्फोट होतो आणि त्या विस्फोटामध्ये बहुतांश जे मजदूर आहेत, कामगार आहेत, जे काम करत असतात, जेव्हा तो विस्फोट होतो आणि विस्फोट इतका भीषण असतो की आपण बघू शकतो की तिथे असणारे 35 ते 40 कर्मचारी हे त्या कंपनीमध्ये काम करत असतात आणि काम करत असताना हा विस्फोट होतो। आणि विस्फोट झाल्यानंतर काही क्षणात जेव्हा आग आटोक्यात आणली जाते तेव्हा प्राथमिक माहिती समोर येते आणि प्राथमिक माहितीमध्ये हा अंदाज दर्शवला जातो की 35 कामगार हे आतमध्ये अडकलेले आहेत। आणि ज्यावेळेस तपासणी दरम्यान समोर येतं त्यात 17 ते 18 लोकांचा मृतांचा आकडा हा समोर येतो आणि मिळालेल्या माहितीनुसार आपण बघू शकतो की त्या मृतांमध्ये महिला या बहुतांश आहेत, ज्यांचा मृत म्हणून आकडा समोर आलेला आहे। आपण बघू शकतो आज की जो मृतांचा आकडा आलेला आहे, ज्यामध्ये आता 19 लोक हे मृत पडले असून त्यामध्ये 17 ते 18 लोक गंभीर जखमी आहेत, जे अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत। आज पत्रकार आहे म्हणून तटस्थपणे बोलावं लागतं, पण अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आहेत, कारण हा फक्त एका कंपनीचा विस्फोट नाही, तर या कंपनीमध्ये गेलेले जे मृतक आहेत त्यामध्ये अक्षरशः 17 लोकांचा आकडा जरी समोर आला असेल तर त्यांच्या मागे अनेक परिवारांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली। अनेक असे लहान चिमुरडे आई वडिलांशी बेघर झालेत। आज महिला ज्या काम करतात त्या घरी जातात, दररोज त्यांचे चिमुकले दरवाजात आईची वाट बघतात की आई परत येईल। आज चित्र पलटलं मित्र हो। आज महिला तेच, चिमुरडे तेच, पण आज त्याच मुलांचं चित्र दवाखान्याच्या दरवाजात दिसते की माझी आई परत येईल। आज शेवटच्या आईला बघण्यासाठी चिमुरले दरवाजात नाही तर दवाखान्याच्या रुग्णालयात दिसतात। आज SBL या नामांकित कंपनीमध्ये झालेला विस्फोट अनेक असे प्रश्न अनुत्तरित ठेवते आहे। आज हा जो स्फोट झालेला आहे तिथे महिलाच नाही, ज्या अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत, ते दृश्य म्हणजे मृतांचा आकडा आला, अजूनही मृतांची ओळख देखील पटलेली नाही। त्यातच आपण बघतो की मृत्यूला झुंज देताना काहीतरी जे लोक आहेत ते बेडवर आहेत। आता हे दृश्य जरी असलं तरी आज नेशन सिटी न्यूजच्या माध्यमातून SBL कंपनीमध्ये झालेला स्फोट आपण त्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। आता सध्याची जी SBL कंपनीची जी स्थिती आहे ते तुम्ही बघू शकता की संपूर्ण कंपनी ही बंद आहे आणि यामध्ये अजूनही प्रशासनाचा पेहरावा आहे आणि प्रशासन बाहेर आपल्याला बघायला मिळतं। पण कंपनीमध्ये झालेला हा विस्फोट आहे जो अनेक असे प्रश्न आपल्या समोर घेऊन येतात आणि आता कंपनीच्या स्थितीमध्ये आपण बघू शकतो की जो मृतकचा आकडा जो समोर आलेला आहे त्यांची ओळख पटण्यासाठी, त्यांची समोरची प्रोसेस करण्यासाठी महसूल विभाग देखील इथे उपस्थित आहे। ते त्यांच्या पद्धतीने ते कार्य करत आहेत की ज्यांची ओळख पटलेली आहे त्यांना काय प्रोसिजर राहणार आहे, त्यांना सरकारकडून काय मदत केली जाईल, यासाठी त्यांची जी कागदपत्रे आहेत ते इथे गोळा केली जाते आणि महसूल विभाग संपूर्ण टीमसह या परिसरात येऊन येथील कर्मचाऱ्यांचा आढावा घेताना आपल्याला दिसत आहेत आणि ओळख पटविण्याचं काम देखील इथे सुरू आहे। कंपनीच्या आवारात आता सध्या आम्ही आहोत, जेथील परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवली की कशी आहे। ही जी कंपनी आहे ही नागपूरपासून 30 ते 40 किलोमीटर आतमध्ये आहे, जिथे कंपनीत आल्यानंतर स्फोटके तयार होतात, म्हणजेच बारूद। प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी खूप गंभीर प्रश्न आहे। आज आपण प्रत्येकाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की येथील नेमकी परिस्थिती काय होती, यामागील नेमकं कारण काय आहे, किती मृत्यूंचा आकडा समोर आलेला आहे आणि यानंतरची पुढील कारवाई काय असेल आहे आणि काय या मृतकांना आश्वासनच मिळतील की काहीतरी मोबदला मिळणार आहे, हे सविस्तर आपण या रिपोर्टच्या मार्फत बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। SBL मध्येच मी सध्या उपस्थित आहे। या कंपनीमध्ये महसूल विभागाकडून देखील काम करणं सुरू आहे। आपल्या सोबतच काही कार्यकर्ते आहेत, आपण जाणून घेणार आहोत। सर, काय परिस्थितीचा आढावा घेताय, काय भूमिका तुमची आहे?
काल 1/3/2026 रोजी HBL कंपनीमध्ये युनिटमध्ये जो स्फोट झाला त्यामध्ये जवळपास आम्ही तिथं हजर असताना डेथ आतापर्यंत 18 आणि काल आम्हाला अजून बातमी कळली त्याच्यामुळे 19 झालेले आहे आणि 18 जे म्हणजे व्यक्ती आहे ते आपल्या ऑरेंज सिटीमध्ये भरती केलेले आहे आणि 6 व्यक्ती A1 हॉस्पिटल अवस्थी चौकात ते पण भरती केलेले आहे आणि त्यांची अजून कळलं की परिस्थिती आता थोडीशी हाताखाली आलेली आहे. परंतु आमच्या प्रशासनाच्या वतीने आम्ही इथे येऊन आज 2/3/2026 रोजी सकाळी पासून त्या मृतकाच्या लोकांना जे काही आपण अनुदान देणार आहोत त्या पद्धतीने कार्य करून त्यांचे पत्ते व नाव आणि डिटेल पत्ता हे पण आम्ही घेण्याचं संबोधले आहे आणि ते काम आम्ही टॉप प्रायोरिटीने करत आहोत आणि त्यांना लगेच मदत करणार आहोत. सर, जो मृतकांचा आकडा आलेला आहे या सगळ्यांची ओळख पटलेली आहे का आणि त्यांना ते शव त्यांना परिवाराला सुपूर्द केलेला आहे का? नाही, त्या एकूण 18 पैकी 19 पैकी 3 लोकांचेच फक्त DNA टेस्ट झालेले आहे. बाकी उर्वरित जे आहे त्याचे DNA टेस्ट चालू आहे. अजूनही त्यांचं कार्य प्रगतीपथावर सुरू आहे, पण DNA जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत ह्या गोष्टी तरी पण आमचं कार्य सुरू आहे. सर, माझा हा प्रश्न आहे की जे अजूनही जखमी आहेत त्यांची स्थिती आता सध्या काय आहे? काय माहिती तुम्हाला आहे? आमचे तिथे महसूलचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि नायब तहसीलदार तिथे आमचे ऑर्डर लावलेले आहे आमच्या तहसीलदार मॅडमनी, एवढीओ साहेबांनी. तर त्या अनुषंगाने ते आमचे कार्यकर्ते तिथे रात्रीपासून तिथेच आहे आणि ते आम्हाला आकडा कळवत आहे. परंतु परिस्थिती आता त्यांनी सांगितलेली आहे की आता हाताबाहेर आहे आणि थोडे व्यवस्थित त्यांची आहे याबाबत त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. महसूल विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या भीषण स्फोटात मृतांचा आकडा 19 वर पोहोचला आहे. प्रशासनाने 19 मृतांची नावे जाहीर केली असली तरी आतापर्यंत फक्त 3च जणांची ओळख निश्चितपणे पटलेली आहे. उर्वरित मृतांची ओळख, कागदपत्रे, DNA आणि इतर अधिकृत प्रक्रियेद्वारे पटविण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून संबंधित कुटुंबियांना आवश्यक ती मदत केली जाईल असेही आश्वासन देण्यात आले आहे.